मित्रहो नमस्कार. डॉक्टर सुजित भरत पाटील यांची एक छोटीशी सत्यकथा मी तुम्हा सर्वांसाठी ध्वनिमुद्रित करतोय. पाणी आणि शिस्त. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया. डॉक्टर, 20 पैकी 19 अँटीबायोटिक्स या मुलीवर काम करत नाहीत. आता काय करायचं? आज माझ्या हातातला तो रिपोर्ट बघून मला डॉक्टरी पेशेची भीती वाटली. पण त्याच्याहून जास्त राग त्या शाळेचा आला. मित्रहो, आज हॉस्पिटलमध्ये आलेली ती 10 वर्षाची चिमुरडी वेदनेनं कळवळत होती. तिला लघवीचा गंभीर संसर्ग सिव्हिअर UTI झाला होता. पण खरी भीती तिथं नव्हती. खरा धोका हा होता की तिच्या शरीरातले बॅक्टेरिया आता सुपरबग बनले होते. साध्या गोळ्या औषधांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उरलेलं शेवटचं हाय पॉवर इंजेक्शन देण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता. मी तिला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा, तू पाणी का पित नाहीस? तहान लागत नाही का? तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून कोणत्याही पालकाला राग येईल. ती घाबरत म्हणाली, काका, पाणी प्याले की सू येते आणि चालू तासात टीचर जाऊ देत नाहीत. ओरडतात, म्हणतात ब्रेकमध्ये जा, म्हणून मी पाणीच पित नाही. विचार करा मित्रहो, शाळेच्या त्या 40 मिनिटांच्या शिस्तीपायी त्या जीवानं स्वतःच्या किडनीचा बळी दिला होता. पालकांनो, धोक्याची घंटा ओळखा. वाहत्या पाण्यात कधीच घाण साचत नाही, पण साचलेल्या पाण्याचं डबकं झालं की तिथं किडे होतात. जेव्हा तुमचं मूल शाळेत लघवी रोखून धरतं तेव्हा पोटात त्या लघवीचं डबकं होतं, जिथे बॅक्टेरिया मजबूत होतात. शाळेनं सूला जाऊ नये याकरता दार बंद केलं आणि आजाराचं दार उघडलं. तुम्हाला पुरावा हवा आहे? आज संध्याकाळी मुलांची दप्तराची बॅग चेक करा. जर पाण्याची बाटली जशीच्या तशी भरलेली परत आली असेल तर समजून जा तुमचं मूल शिस्त पाळत आहे, पण आतून शरीर पोखरत आहे. तुम्ही म्हणाल, याच्यावर उपाय काय? आत्ताच हे 3 नियम करा. नीट लक्ष देऊन ऐका. 1. मुलांना ताकद द्या. त्यांना सांगा, टीचर रागावल्या तरी चालतील, पण तुला सू आली की जायचंच. मी मॅडमशी बोलेन. तुमचा हा एक शब्द त्यांची भीती घालवू शकतो. 2. नियम, वॉटर बेल. केरळमध्ये शाळेत 3 वेळा घंटा वाजते, फक्त पाणी पिण्यासाठी. आपल्या शाळेत हे का नको? आणि 3 महत्त्वाचा नियम, उद्याची सकाळ. उद्या बाटली भरताना हा लेख आठवा. बाटली भरलेली परत येणं म्हणजे शिस्त नाही, तो आजाराचा सिग्नल आहे. त्या मुलीला सलाईन लावताना तिचे डोळे पाणावले होते. तिच्या त्या वेदनेला तिची चूक कारणीभूत नव्हती. कारणीभूत होती आमची जीवघेणी शिस्त. शिस्त महत्त्वाची आहे, पण ती किडनीच्या मोबदल्यात नको. मुलांना पाणी पिऊ द्या, त्यांना सुख करू द्या, त्यांना जगू द्या. मित्रहो, ही पोस्ट आत्ताच तुमच्या शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, स्कूल पॅरेंट्स ग्रुपवर, तसंच इतर पालकांना नक्की फॉरवर्ड करा. कदाचित तुमच्या एका शेअरिंगमुळं एखाद्या बाळाची किडनी वाचू शकेल. डॉक्टर सुजित भरत पाटील, तुमच्या मुलांचा डॉक्टर, पुणे. डॉक्टर शेवटी लिहितात की मला माहीत आहे की अनेक शिक्षक अतिशय संवेदनशील असतात आणि मुलांची काळजी घेतात. हा लेख त्या चांगल्या शिक्षकांसाठी नाही, तर त्या जुन्या आणि चुकीच्या पद्धती वापरणाऱ्या सिस्टीमसाठी आहे. तेव्हा मित्रहो, हा लेख
जरूर फॉरवर्ड करा. पाणी आणि शिस्त या सत्यकथेचं वाचन आपण ऐकलं. लेखक डॉक्टर सुजित भरत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. डॉक्टर सुजित पाटील यांचा मोबाईल नंबर आत्ता तरी मला माहिती नाही. कोणाला माहीत असल्यास त्याने मला तो जरूर कळवावा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. मी दत्ता सरदेशमुख 8329730186 हा आहे माझा व्हॉट्सअप नंबर.